तलाठी भरती 2023 हा सध्या मित्रांनो खूप चर्चेचा विषय ठरलाय आणि चर्चा करण्यासाठी बघा मित्रांनो मी तुम्हाला काही कात्रणं दाखवतो बघा. मेन मुद्दा लक्षात घ्या. आजच्या लोकसत्ता पेपरला जर का आपण बघितलं तर तलाठी भरतीतील गोंधळाचा नवा अंक. म्हणजे मित्रांनो बघा, जर आपण ही गुणवत्ता यादी खरोखर बघितली, ज्या विद्यार्थ्याला 54 मार्क आहेत बघा वनरक्षकच्या परीक्षेमध्ये, ओके, तोच विद्यार्थी तलाठीची परीक्षा म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये देतो, जास्त काही गॅप नाही आणि 200 पेक्षा जास्त मार्क मिळतात. मित्रांनो बघा, ह्या गोष्टीकडे खरंच बघायला पाहिजे आपल्या सगळ्या लोकांनी, कारण का एवढी मोठी तफावत जाणवत नाही बघा. पण माझं म्हणणं एकच आहे बघा, जे विद्यार्थ्यांनी बघा चांगले मार्क मिळवलेले आहेत, ओके, त्यांचं अभिनंदन आहेच. मात्र लक्षात घ्या, प्रामाणिक विद्यार्थ्यांनी मित्रांनो तुम्ही घाबरू नका. लक्षात घ्या, तुमचं नुकसान होणार नाही. लक्षात घ्या, जे प्रामाणिक विद्यार्थी त्यांचं नुकसान होणार नाही. मात्र जे विद्यार्थ्यांनी काही काळबेरे केलेले आहे बघा, त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली असणार बघा. मग मला काय म्हणायचंय की या लोकांची जर चौकशी केली बघा, ओके, न्यायालयीन चौकशी म्हणा, SIT मार्फत म्हणा बघा काही, ओके, जर समिती नेमून जर या लोकांची इंटरव्ह्यू घेतली, यांचं काही मित्रांनो बघा सगळं काही बॅकग्राऊंड चेक केलं. आता बरेचसे विद्यार्थी की मेसेज करतात की सर मी राज्यसेवेची ही ही मेन्स दिलेली होती, कंबाईनची मेन्स दिली, माझा एवढा स्कोर आलेला. तर हे सुद्धा सत्य मित्रांनो बघा, हे सत्य सुद्धा आपल्याला नाकारता नाही. प्रामाणिकपणे कष्ट करणारे विद्यार्थ्यांनी सुद्धा चांगला स्कोर आलेला आहे, ओके, हे सत्य सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. पण जर मित्रांनो बघा काही गोष्टी अशा आहेत, यावर संशय घेण्याचं कारण एकच की काही गोष्टी अशा आहेत की 54 ते 50 पर्यंत मार्क असणारे विद्यार्थी डायरेक्ट इकडे 200 प्लस जातात. म्हणजे खूप मोठा गॅप आपल्याला दिसतोय. आणि मेन म्हणजे लक्षात घ्या, मी शासनाला सुद्धा बघा एक विनंती केली मित्रांनो की तुम्ही जे सर्व विद्यार्थ्यांचे बघा रॉ मार्क्स होते, म्हणजेच काय, नॉर्मलायझेशन करण्याच्या अगोदर जे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेले मार्क होते, हे सुद्धा वेबसाईटवर अपलोड केले जावे, जेणेकरून म्हणजे बघा त्या विद्यार्थ्याला कळलं पाहिजे की एक्झॅक्टली मार्क किती होते मला, ओके. आणि आता पर्सनली विद्यार्थ्यांना तर माहितीच आहे, पण सगळ्या लोकांनाही कळू द्या की मार्क किती होते. आणि ते मार्क कळल्यामुळे नॉर्मलायझेशन नुसार बघा त्याचा किती स्कोर झाला, त्याच्यामध्ये अजून 2-3 गोष्टीचा उल्लेख होणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बघा त्या व्यक्तीचं एक्झाम सेंटर कोणतं होतं, ओके, त्या व्यक्तीने कोणत्या शीट मध्ये एक्झाम दिलेली, म्हणजेच काय कोणत्या शीट मधून बघा कोणता विद्यार्थी किती मार्काने पुढे गेला कमी आला, या बाबतीत सुद्धा खुलासा होणं गरजेचं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना कळेल की ठीक आहे नॉर्मलायझेशन ठीक आहे, ही न्यायालयाने स्वीकारलेली प्रक्रिया जरी असली मित्रांनो ती मान्य. मात्र रॉ मार्क्स किती होते, नंतर वाढले किती, कोणत्या शिफ्टला वाढले, काय वाढले, याचं जर डिटेल मिळालं तर बरं होईल. आणि मेन म्हणजे बघा, जे विद्यार्थी आता 4-4.5 हजार विद्यार्थी परीक्षा मध्ये सिलेक्ट होणार आहेत, नो प्रॉब्लेम, पण त्या विद्यार्थ्यांना बघा जर त्याच्यातले बघा 2000, 3000, 4000 जे विद्यार्थी प्रामाणिक असेल त्यांना तर कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. पण आपले जे बंधू भगिनी मित्रांनो ज्यांनी सुद्धा तुमच्या सोबत चांगल्या प्रकारे अभ्यास केला मित्रांनो, त्यांचं नुकसान व्हायला नकोय, हा माझा प्रमुख मागणी मित्रांनो मी ध्येयपूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहे. बघा जर आपण मित्रांनो बघा जर बघा दिव्य मराठी पेपर बघा तुम्ही पाहिला तर त्याच्या सुद्धा बातम्या आल्या बघा, खूप सारे एव्हिडन्स आपल्याकडे आहेतच. G24 तासला सुद्धा बातम्या, त्याचे काही स्क्रीनशॉट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. पुन्हा बघा जर आपण पोलीस ठाणे, MIDC, सिडको, छत्रपती संभाजी यांचं सुद्धा बघा पत्र या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं अवेलेबल आहेत आपल्याकडे. मला या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून एकच सांगायचंय सरकारला की आपण ह्या गोष्टीमध्ये काहीतरी लक्ष घालावं, जेणेकरून गोरगरीब कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील जो विद्यार्थी दिवस रात्र मेहनत अभ्यास करून मित्रांनो इथपर्यंत आलेला आहे, तर त्या विद्यार्थ्याच्या अभ्यासाला कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे असं मी जाहीरपणे मित्रांनो आवाहन करतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या, ही जी भरती प्रक्रिया मित्रांनो, या भरतीचे बघा CCTV फुटेज असेल त्यामार्फत पण नेमकं त्या ठिकाणी काय झालं काय नाही घडलं सगळे काही एव्हिडन्स आपल्यापेक्षा, मी म्हणतो की विद्यार्थ्यापेक्षा शासनाकडे खूप जास्त राईट्स असतात, खूप जास्त अधिकार असतात. त्या अधिकाराचा वापर करून जर या प्रकरणामध्ये लक्ष घातलं तर गोरगरीब कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील जे लेकरं बाळ आहेत मित्रांनो त्या लोकांना खरोखर न्याय मिळेल. आणि मला वाटतं की शासन या गोष्टीची 100% दखल घेईल. विद्यार्थ्यांना मित्रांनो बघा, कारण विद्यार्थ्यांना एवढं काही आता कसं असतं बघा, लक्षात घ्या, कुठल्याही प्रकरणामध्ये शासन समिती नेमणं, विचार करणं वगैरे हे प्रोसेस याच्यामध्ये तातडीने लक्ष ठेवून हा मुद्दा निकाल लावावा.
कारण की विद्यार्थ्याला फक्त आंदोलन असेल म्हणा, निवेदन असेल म्हणा, एवढंच काम नाही, तर विद्यार्थ्याला अभ्यास करणं हे सुद्धा काम असतं. तो विद्यार्थी अभ्यास कुठे केलेले, आंदोलनामध्ये कुठे सहभाग घेईल, खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यासमोर असतात आणि विद्यार्थ्याला एक एक दिवस काढण्याचा प्रश्न असतो. त्याच्यामुळे गोरगरीब कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील जे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय व्हायला नको पाहिजे, अशी माझी तरी मित्रांनो बघा वैयक्तिक भूमिका आहे. आणि मेन म्हणजे लक्षात ठेवा, आता शासनाने इथून पुढे तर बघा मेन म्हणजे काय, रॉ मार्क जे असतील विद्यार्थ्यांनी ती लिस्ट अपलोड केली पाहिजे. त्याच्यातून दूध का दूध, पाणी का पाणी, सगळ्या गोष्टी क्लिअर होणार बघा. म्हणजे जे विद्यार्थ्याला नॉर्मलायझेशन करण्याच्या अगोदर जे मार्क होते ते कळणं अपेक्षित आहे बघा. कुठल्या सेंटरवरती एक्झाम दिलेले, ते सेंटर कोणत्या शीट मध्ये होतं, हे ह्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजेत. आणि ह्या प्रकरणाची आता बघा सीसीटीव्ही सुद्धा फुटेज शासनाकडे अवेलेबल आहेत. खूप काही राईट शासनाला असतात मित्रांनो. या सगळ्या गोष्टीमध्ये जर शासनाने योग्य प्रकारे लक्ष घातलं तर मला वाटतं याच्यातून चांगल्या प्रकारे तोडगा निघेल. मी तर वैयक्तिकरित्या असं म्हणेल की TCS IBPS खूप साऱ्या भारतामध्ये एक्झाम घेत असते मित्रांनो, पण तरी सुद्धा या तलाठीच्या भरतीमध्येच असा प्रकार का दिसून येतोय, हे मला हा एक म्हणजे खूप मोठा पडलेला प्रश्न आहे. आणि बघा तुम्ही आता TCS बघा, बँकिंगची परीक्षा असेल, रेल्वेची एक्झाम असेल, अशा खूप साऱ्या TCS IBPS मार्फत एक्झाम कंडक्ट केले जात असतात. मात्र ही परीक्षा सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये म्हणजे गेलेली. आणि मेन म्हणजे लक्षात घ्या, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला आता सगळ्या लोकांना, या सगळ्या प्रकरणाचा मित्रांनो बघा ससेमिरा लवकरात लवकर लागला पाहिजे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी बघा जे आता आपल्या महाराष्ट्र राज्यातले बघा जेवढे ऑनलाईन युट्यूबर क्लासवाले असतील म्हणा, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती असेल बघा, विद्यार्थी संघटना असतील बघा, या सगळ्या लोकांना सांगेल मी, जाहीर आवाहन करतो की ध्येयपूर्ती फाउंडेशन सुद्धा या आपण जो काही लढा उभारणार त्यामध्ये मित्रांनो सहभागी आहे. लवकरात लवकर लक्षात घ्या, विद्यार्थ्यांच्या बाजूनेच निकाल लागला पाहिजे. आणि माझी प्रमुख मागणी असेल की खरोखर ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अन्याय व्हायला नको, ही सुद्धा काळजी घेणे मित्रांनो गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थ्यांच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह खूप सारे कॉल मेसेजेस आमच्याकडे प्राप्त होत आहेत. या दोन्ही गोष्टींचा ससेमिरा लवकरात लवकर लागला पाहिजे, अशी मी या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो. भेटूयात मित्रांनो आपण दुसऱ्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.